श्लोक 21. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. अर्थ, जे दान उपकाराची परतफेड व्हावी म्हणून दिले जाते किंवा पुढे काही फळ त्यापासून मिळेल या आशेने केले जाते त्या दानास राजस दान असे म्हणतात. विवरण. व्यवहारात आपण कोणाचे कधी उपकार घेतले असतील तर ते परत फेडावे यासाठी म्हणून कोणी दान देते. अगर भविष्यात एखादी व्यक्ती आपल्या उपयोगी पडेल अशा वृत्तीने त्यास दान देणे यास राजस दान म्हणतात. खरे तर यामध्ये दान देणे होत नाही, कारण एकतर ती उपकाराची परतफेड असते किंवा भविष्याची तरतूद असते. तर काही लोक समाजात एखादी मोठी गोष्ट करतात, त्यासाठी पैसा खर्च करतात, पण त्यासाठी आपले किंवा आईवडिलांचे नाव देण्याची अट घालतात. जसे बिर्ला लोक विविध ठिकाणी मंदिरे बांधतात, त्यामध्ये श्रीराम, श्रीकृष्ण, लक्ष्मी, शंकर अशा देवदेवतांच्या मूर्ती स्थापन करतात, पण त्या मंदिराला नाव मात्र बिर्ला मंदिर असे असते. तसेच कित्येक शाळा, महाविद्यालये, उद्याने, दवाखाने यांना स्वतःचे नाव देण्यासाठी मोठमोठ्या रकमांची देणगी दिली जाते. यामध्ये ते लोक स्वतःचा मोठेपणा तर मिरवतातच व आम्ही केले असे सांगतात, आणि शिवाय तिथे आपले नाव कायमस्वरूपी राहावे अशी एक इच्छाही त्यांच्या मनात असतेच. हे सर्व दान राजस असते, कारण त्यांचे मनात या दानाच्या परतफेडीची किंवा स्वतःच्या मोठेपणाची अपेक्षा असतेच. आजकाल राजकीय पक्षाचे लोक मतासाठी पैसे वाटतात. कारखानदार किंवा मोठे व्यावसायिक आपल्या कामगारांना विविध सवलती देतात आणि त्याचे बदलात ते त्यांचेकडून जास्त कामाची अपेक्षा करतात. तर काही लोक परदेशातून येऊन येथील गरीब, आजारी, पीडित लोकांची सेवा करताना दिसतात. अर्थात त्यांचे मनात अशा लोकांचे धर्मांतराचा हेतू असतोच. शिवाय या लोकांना त्या सेवेचा भरघोस मोबदला सुद्धा मिळत असतो. म्हणजे जे लोक परदेशातून इथे येऊन सेवा करतात ते फक्त आम्ही सेवा कार्य करतो असे सांगतात, पण त्याच्या बदल्यात ते त्या विशिष्ट अशा संस्थेकडून पगार किंवा मोबदला, आर्थिक लाभ वेगवेगळे असे घेतच असतात. असे सर्व प्रकारचे दान राजस दान आहे असे भगवंत सांगतात. ज्ञानदेव व इतर संत सांगतात की या राजस लोकांची वृत्ती तर अशी असते की त्यांना इहलोकी तर याचे फळ मिळायलाच हवे, पण परलोकी म्हणजे स्वर्गात सुद्धा त्याचे चांगलेच फळ त्यांना भोगायला मिळावे. यासाठी ते येथे एखाद्या भिकाऱ्याला अगदी अर्धी शिळी भाकरी देतात व त्या मोबदल्यात स्वर्गातील अमृताची अपेक्षा करतात. आपल्याला एक हिंदी सिनेमातलं गाणं माहिती असेल की तुम एक पैसा दे दो वो 10 लाख देगा. तर एका पैशाच्या बदल्यात 10 लाख आपल्याला मिळावेत अशी अपेक्षा करणारे हे लोक कसे असतात ह्याचं या गाण्यावरनं आपल्याला सहज लक्षात येईल. महाभारतातील कर्णाची गोष्ट सुद्धा अशीच आहे. त्याने आपली कवच कुंडली इंद्राला दान म्हणून दिली, पण त्या मोबदल्यात त्यांनी त्याचेकडून म्हणजे इंद्राकडून वासवी नावाची शक्ती घेतली आणि यामुळेच ते दान राजस ठरले. सर्वसामान्य लोक पुण्यसंचयासाठीच दान करतात, अर्थातच ते राजस दान असते असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबूया.